जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील हापतनार गावात सय्यद आदिल हुसेन शहा या घोडेवाल्याच्या कुटुंबाला शिवसेनेच्या वतीनं घर देण्यात आलंय। शिवसेना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं आणि युवा सेनेचे मराठवाडा विस्तारक बाजीराव चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांमधून हे बांधण्यात आलेल्या घराचा आज सय्यद कुटुंबियानं ताबा घेतलेला आहे। सय्यद आदिल हुसेन यानं पर्यटकांचे प्राण वाचवले होते आणि याच दरम्यान अतिरेक्यांनी पर्यटकांना वाचवतो म्हणून गोळ्या घातलेल्या होत्या। घरासारखं नको तर नुसत्या भिंती, आणि या भिंतीला जेव्हा माणुसकीचा आणि आपुलकीचा ओलावा मिळतो तेव्हा त्या घराच्या भिंती ते घर म्हणून नंदनवन म्हणून फुललं जातं। आपण काश्मीरच्या पृथ्वीवरच्या नंदनवनामध्ये आहोत आणि तिकडे आदिल शाह ज्याचा एक घोडावाला होता, त्याचा पहलगामवरचा जेव्हा हल्ला झाला तेव्हा पर्यटकांना वाचवताना त्याला मृत्यू आला, तो शहीद झाला। आपण एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांनी त्यांना वचन दिलं होतं त्याच्या कुटुंबियांना की एक छानसं टुमदार घर बांधून देऊ, आणि ते घर बांधून दिलेलं आहे। आपण आदिलच्या या नव्या घरामध्ये, त्याच्या कुटुंबियांना देण्यात आलेल्या नव्या घरांमध्ये आहोत। आल्यानंतर प्रथमच समोर एकनाथ शिंदे यांचा जो आहे तो फोटो लावण्यात आलेला आहे। त्याच्या खालती महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं लिहिलेलं आहे। अतिशय सुसज्ज असं चांगलं आणि टुमदार म्हणू शकतो तसं घर इथे बनवण्यात आलंय। अतिशय चांगली आहे, कशी चांगली आपण बघतोय की मुंबईमधली वाटावी अशी छानशी किचन त्यांना जी आहे ती बनवून देण्यात आलेली आहे। किचनमध्ये गॅस असेल, कुकर असेल, डबे असतील, मसाले असतील, त्याच्यापासून अगदी ट्रे पासून, गॅस पासून, डस्टबिन पासून, ताटं वाट्या चमच्यांपासून प्रत्येक गोष्ट जी आहे ती त्याला देण्यात आलेली आहे, त्यांना दिलेली आहे। म्हणजेच अख्खा संसार जो बसवून देणं किंवा संसार उभा करून देणं म्हणतात तसं इथे केलेलं आहे। सुईपासून जे आहे ते अगदी सुई धाग्यापासून ब्लँकेट पर्यंत प्रत्येक गोष्ट जी आहे ती एकनाथ शिंदे यांनी या आदिलच्या कुटुंबाला दिलेली आहे। त्याचं घर आपण बघतोय, पुढारी न्यूज थेट पहलगाम वरून आपल्याला आदिलच्या घराचं जे माहिती देते, कसं घर बांधलेलं बघतोय। अतिशय सुसज्ज, ज्याला आपण पारंपरिक पद्धतीने काश्मीरची राहण्याची जी स्टाईल आहे किंवा इकडची घरांची जी स्टाईल आहे त्या पद्धतीने ही घरं बनवण्यात आलेली आहेत। इथे गालीचा जो आहे टाकलेला आहे, छान बसायची व्यवस्था केलेली आहे, खुर्च्या, ते छानशी खिडकी आहे। म्हणजेच ज्याला आपण म्हणतो की करायचंय म्हणून करून दिलेलं असं हे घर वाटत नाही। अतिशय सुंदर, विचारपूर्वक प्रत्येक गोष्ट जी आहे ती केली। ही दुसरी बेडरूम आहे। इथे आपण बघतोय की तसंच ज्या पहिल्या बेडरूम मध्ये केलंय तसंच छान गालीचा आहे, छान उषा आहेत, चांगली खिडकी आहे, खिडकीला छान पडदे लावलेले आहेत आणि असे कोणालाही आवडेल असं हे घर एकनाथ शिंदे यांनी जे आहे ते इथे बांधून दिलंय। बाजूला चांगली वॉशरूम आहे, वर जाण्यासाठी जिना जो आहे तो बनवण्यात आलेला आहे। खरं तर कुठेतरी आपुलकीची ऊब या घरात पाहायला मिळते आणि म्हणून आनंदनाथ घराला नाव देण्यात आलेलं, आनंदनाथ असं घराचं नाव दिलं। याच्यामध्ये आनंद दिघे आणि एकनाथ या दोघांचा उल्लेख करून आनंदनाथ हे नाव दिलेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्र काश्मीर मधल्या पहलगाम मधल्या आदिलच्या सोबत महाराष्ट्रातला एकनाथ अशा पद्धतीचे होर्डिंग्स ते लावलेले आहेत। निश्चितच हे घर बघितलं की खूप चांगलं आणि कोणालाही आवडेल असं हे घर आहे असं आपण म्हणू शकतो। कॅमेरामन विजय देशमुख सह पंकज दळवी, पुढारी न्यूज, पहलगाम।